वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी प्लीज तू हे सिक्रेट ना तुझ्या मनात ठेव. कुणालाच बोलू नको. काही नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेव. बर ठीक आहे, मी नाही सांगणार कुणाला. डायरेक्ट जाऊन अनुष्काला विचारणं लग्नासाठी. डायरेक्ट लग्नाचं? अरे भावड्या, आता तू जेवढं खुश आहे ना त्याच्या कितीतरी पट तू खुश होशील अनुष्का हो म्हणली तर. हा का? ए पपे, ए पपे, एकटीत काय हसू राहिली? काय झालं आप्पा? काही पाहिजे का तुम्हाला? नाही काय, मला काय नाही पाहिजे. एकटीत काय हसू राहिली ग? लोकांनी बघितलं तर येडी झाली पोरगी बनते. काय काय पाहू काय राहील? अहो आप्पा, तुम्ही पाल ना तर तुम्ही पण. हो का? मी पण येडा होईल. बघू बर काय आहे ते. नाही दाखव ना, काय बघू तर दे ना काय आहे ते. नको आप्पा, तुम्ही माझ्यावर चिडता. अगं नाही चिडणार, पाहू तर दे ना. आम्हाला बी हसू दे ना थोडं. चंदू काकाचं शूटिंग आहे. पुराणिकाच नको, राहू दे मग. पाहिलं का? म्हणलं होतं ना तुम्ही माझ्यावर चिडता. म्हणून दाखवत नव्हते. तू अशी आहे ना पपे, दाखव ना. नक्की हो. चिडणार नाही. नाही ना, दाखव ना. जेव्हा जेव्हा मी घरी असतो ना तेव्हा तेव्हा मी तिला मदत करतो. ते मिलन करतो का नाही सांग? पोळ्या भाजायला लागले. अख्खाच्या अख्खा बायकोच्या मुठीत गेलाय. बंद करू का? नाही 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 करते ना बंद. कशाला हो बघता? थांब ना, बघू तर दे ना का. नाही बरोबर आहे, मदत करायलाच पाहिजे. बायकोला मदत करायलाच पाहिजे. प्रेम वाढतं नवरा बायकोत अशानं. कसं आहे पप्पे, कुठलं काम लहान आणि कुठलं काम मोठं असं काही नसतं. उत्तम विचारांसोबत उत्तम चपाती तयार झालेली आहे. आणि हे विचार कुणाचे आहेत म्हणे? हे विचार बाबा महाराज आप्पासाहेब नगरकर यांचे. काय? अगं म्हणजे आपल्या आप्पांचे. तुला एक किस्सा सांगतो पप्पे, माझ्या लहानपणीचा. म्हणजे आप्पा मला शाळेत सोडायला यायचे ना. एकदा असंच आम्ही चाललो होतो आणि रस्त्याच्या कडेला एक म्हातारा माणूस भाकऱ्या थापताना दिसला. तर ते बघून मला लय आश्चर्य वाटलं. मी हसलो एकदम. आप्पा म्हणले हसाल काय झालं? म्हणलं आप्पा ते बघा ना,
ते माणूस असून कसा बाई आणि बाईची कामं करतोय. तर आपण माझ्याकडं असं काही बघितलं मी गारच पडलो. मग तर आप्पांनी मारलंच असेल तुला. नाही, हाणलं असतं तर बरं झालं असतं एक वेळ. पण आप्पांच्या डोळ्यात पाणी आलं. आप्पा मला म्हणले, चंद्या तू त्या पुरुषाच्या बाईपानावर नाही हसला, तू तुझ्या आईवर हसला. हे ऐकून मला लय वाईट वाटलं. मी रडायलाच लागलो ग तिथं. मला आप्पाने जवळ घेतलं, डोक्यावर हात फिरवला, म्हणले बाळा असं हसायचं नाही, आता तू रडतो ना, रड, मोकळा हो. हे रडणं तुला आयुष्यात लय शिकून जाईल बघ. कोणत्या शाळेत असं शिक्षण नाही मिळत, एवढं ह्या रडण्यातून मिळतं. मी विसरून गेलो हे प्रसंग. एक कडू काही विसरलं नाही हा काही. कोण कडू? कडू आहे लावून दे ना ते. तुम्हाला वाटत असं आप्पा माझ्यावर चिडतेत, रागवतेत, तसं नाहीये ग. त्या रागवण्यातलंही प्रेम आहे. अगं मी त्यांच्या हक्काचा माणूस आहे, त्यांच्या घरातला माणूस आहे. बाहेरचा असतो तर रागवले असते का एवढे? आमच्यावर कधी हात नाही उगारला बरं का आप्पांनी. लय लाड केली. त्यांच्या लय अपेक्षा होते का माझ्याकडून, नाही पुऱ्या करू शकलो मी. त्यांनी खूप शिकवलं ग मला. म्हणून बघ आज पण ह्यो चंद्रकांत बोराडे कोणतं पण काम करन ना तर ते मनापासूनच करन. मग ते साईटवरची टोपली उचलणं असो सिमेंटची, किंवा मग किचन मध्ये पोळ्या भाजणं असो, कोणतं पण काम करायला मी असा कचरत नाही. झाली, संपली, एवढीच आहे शूटिंग. आप्पा येऊ दे बाहेर येऊ दे. अश्रू थांबू नको त्याला. मोकळं होऊ दे. विसरला नाही हा कडू, काही विसरला नाही. तरी मला वाटू राहिलं सगळे लेकरं इतके चांगले निघाले, माझा चंद्या असा कसा. पण आज मला कळू राहिले पप्पे, आज मला कळू राहिले आपली माणसं आपलीच असतात ग, आपलेच असतात. फक्त काही गैरसमजानं लांब जातात ग, लांब जात. पण आप्पा ते गैरसमज आपण विसरलो की आपली माणसं आपल्याला परत भेटतात, है ना? पप्पे पप्पे आपलं हे सिक्रेट चंद्याला सांगायचं नाही. चंद्याला सांगायचं नाही. सॉरी बर का ते. हा, आणि थँक्यू बर का. कशाला थँक्यू, मी पण आत्ताच आलो. अहो नाही, वाट पाहिली म्हणून नाही. हे आता आपलं लग्न मोडलं तरी तुम्ही मला मदत करू राहिले ना, म्हणून थँक्यू. मी हो, मदत काय त्याच्यात. आता दोन घरचे भांडणं थांबावे म्हणून करू राहिलो ना आपण हे. आणि तुम्ही पण आहात ना भागीदार. हा, पण तुम्ही जर आयडिया दिली नसती तर मला कळलंच नसतं ना की आप्पा आणि चंदू काका एक होऊ शकतात म्हणून. तिच्या आता काय एवढ्याच्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणून राहिले का तुम्ही? तुम्हाला पण माहिती की हो, एवढंच नाहीये ते.
काल ना खूप म्हणजे खूप मज्जा आली. कसली? मी एक व्हिडिओ शूट केला मोबाईलमध्ये. कसला? काल चंदू काका स्वयंपाकघरात मिनल काकूला मदत करत होता चपात्या करण्यासाठी. हा का? आणि मग काम करता करता तो मध्येच आपणबद्दल बोलायला लागला. मी ते सगळं मोबाईल मध्ये शूट केलं. हो का? आता काय वाईट बोलले चंदू काका आपणबद्दल? ओ वाईट नाही बोलला काही चंदू काका, उलट आप्पांचं कौतुकच करत होता. काय? आणि असंच असतं ना, माणसं एकमेकांबद्दल एकमेकांसमोर नेहमी चांगलंच बोलतात, पण लांब गेले की मग मनात येईल ते बोलतात. खरंय. काल काय झालं माहिती? हा. मी अशीच ती व्हिडिओ क्लिप बघत बसली होती आणि माझं लक्षच नाही आप्पा तिकडे बाजूला शतपावली करत होते. मला खूप हसू येत होतं. व्हिडिओ बघून बघून मी एवढी हसत होते. आप्पा आले आणि मला म्हणले, पप्पे का हस? हा? पूर्वा का हसू राहिली तू? काय आहे त्या व्हिडिओ मध्ये मला बघू. मग मी त्यांना व्हिडिओ दाखवला. मग? खरं सांगू त्यांचा चेहरा एवढा खुल्ला होता ना, फार छान वाटलं मला त्यांच्याकडे पाहून. त्यांना काय वाटलं काय माहिती, तेच मला म्हणले, माणसं एकमेकांच्या जवळच राहतेत ग, फक्त त्यांच्यामधले गैरसमज त्यांना एकमेकांपासून लांब नेत असते. वा. काही म्हणा, काल मला एक गोष्ट मात्र कळली. आप्पांना चंदू काकाबद्दल काहीतरी वाटतं आतून, पण ते बोलत नाहीत. वा. म्हणजे हे बरोबर आलं म्हणायचं, घरातले जवळ येऊ राहिले आता. हा, आणि अजून एक गोष्ट झाली ना तर मग सगळेच प्रॉब्लेम्स मिटून जातील, सगळं व्यवस्थित होईल. कोणती? तुमचं आणि अनुष्काचं लग्न. ओ, ऐका ना, तुम्ही कधी प्रपोज करणार आहे त्यांना? करा ना लवकर. असं काय करू राहिले तुम्ही? का बरं एवढा वेळ घेऊ राहिले? हो. हो काय हो? तुम्ही असं परत परत विचारून कॉन्फिडन्स लो नका करू बरं माझा. विचारणार आहे मी, सांगणार आहे तिला की बाबा असं असं आहे, हे सगळं असं असं आहे. मग असं असं आहे ना, मग सांगा म्हणजे झालं. असंच आहे. असंच आहे. आज आपल्या भावड्याला लय भारी चान्स आहे बोलायचा. तो नाही बोलत. कशावरून? मी सांगतो ना. अय, तू काय लय गट्टू महाराजनगर कर होतो का रे? हा, त्याचं भविष्य सांगायला? हा, अरे खरं तेच सांगू राहिलो. अरे मी म्हणतो मुन्या बोलल. लागली चॅलेंज? लागली 1100ची. हो, नाही तुझी 1100ची लावली ना, मग बघच तू. अनुष्का बोल. बोल. काय बोल? का काय झालं? काय झालं? काय व्हायचं बाकी ठेवलं तुझ्या मित्राने? अगं कोण मित्र? कुठला मित्र? हा बरोबर. आता तू असंच बोलणार ना, कोण कुठला मित्र, मी नाही ओळखत त्याला. एक 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 मिनिट, तू मला नीट सांगणार आहे का काय चालू आहे? मला काहीच कळून नाही राहिलं अनुष्का. बरं ऐक, आता इकडे माझ्या नवीन घरी चिंगम आलाय आणि तो ना वाटेल ते बोलतोय मला. मला असं खूप स्ट्रॉंग डाऊट आहे की त्यांनी घेतली. अगं नाही, तसा नाही आहे तो. एक मिनिट, तसा नाहीये म्हणजे? अच्छा, म्हणजे मी वाईट आहे का? मी खोटं बोलते का तुझ्याशी? अगं तसं नाही. फील फील. ए, कुर्जे मुन्ने,
गुड मॉर्निंग. झाली का शाळा घेऊन? कुठेस तू? हा? ए चिंगम, तू अनुष्काच्या घरी काय करू आलाय? अबे तुला काही अक्कल बिक्कल आहे का नाही? तू मैत्रीच्या नावाखाली हे धंदे करू राहिला तू? हीच का दोस्ती बे? शटअप. गुड नाईट. फोन ठेवत असतो आपण. भावड्या, आज तुझं एक सिक्रेट मी सांगणार आहे. तुझं भांडच फोडून टाकणार आहे. अरे भावड्या, तू काय नाही केलं हिच्यासाठी? सगळं केलं. पण तिनं तुला फार हमाल करून टाकलं. हमाल. आपण सगळं सांगणार आहे. हा भावड्या, आपण तुझी मदत करत असतो रे. मदत. त्याला पण एक कारण. हं. हे चिंगम तू काही बोलणार नाहीये. तू काही बोलणार नाहीये. एक शब्द बोलणार नाही. तुम्ही सांगू राहिलो तुला. चिंगम ऐक. ए भावड्या, आपण आज तुझं काहीच ऐकणार नाहीये. अरे भाऊ आहे तू, आपला भाऊ. भावड्या आहेस तू. हे चिंगम, अरे तू काय करू राहिलाय? तू हिरो आहे मेरा और मैं तेरा हिरो. अरे आपण दोन हिरो. ती ओव्हर ऍक्टिंग करतोस रे. हे अरे चिंगम, तू काय वागू राहिला? तुला कळू राहिला का? हॅलो पर्या. हा ऐक, तू लवकरात लवकर इकडे निघून ये. हा मी येऊ राहिलो. मला हँडल होत नाहीये आता. आम्ही ना माझ्या नवीन घरी आहोत. मी तुला ऍड्रेस SMS करते. ओके? हा अनुष्का, चूक झाली त्याची. तू नको टेन्शन घेऊ. मी येऊ राहिलो. मी निघू राहिलो, लगेच पोहोचतो. तू नका टेन्शन घे. आलोच मी. ओके बाय. काय रे, कुठल्या सिक्रेट बद्दल बोलत होता तुम्ही? काय नाही, पिल्यावर लोक असलंच काहीतरी बोलतात ना, म्हणून मी पण बोलत होतो. किती ओव्हर ऍक्टिंग केली यार ह्याने. 100% खात्री आहे मला त्याला कळलं असेल की आपण मस्करी करतोय म्हणून. अरे काय नसन कळलं, मी केलेल्या ऍक्टिंगचा आहे ना त्याच्यावर जबरा इफेक्ट झाला असणार आहे. तो येईलच आत्ता. लावते चॅलेंज. परत चॅलेंज लावणार आहे तू? हा चल लाव. चल तयारी करायची. चला पटकन. चलो. पर्या, इकडे ये. नशीब इथंच बंद पडली. अरे किती गडबडीत होतास. चुकीच्या घरात गेलास तू. अगं तूच म्हणली ना बंगला नंबर 4. 1 2 3 4. बरेच ओके. तू पहिल्यांदाच आलायस ना घरी, त्याच्यामुळे मी बाहेर थांबले होते आणि गडबडीत वेगळ्याच घरात निघून गेलास तू. बरं मला सांग, तुला घर शोधायला काही प्रॉब्लेम नाही ना झाला? नाही म्हणजे तसा मी पत्ता पाठवला होता नीट तुला, पण काय हे नवीन घर आहे ना, कोणाला विचारलं की पटकन सांगता येत नाही, तो प्रॉब्लेम होतो. बरोबर आहे. ते काय झालं, तू शिफ्टिंग केली तेव्हा आम्हाला सांगितलं नाही ना. सांगितलं असतं तर आम्ही मदत केली असती ना. मग काय मदत केली असती तर आम्हाला घर माहित पडलं असतं, रस्ता विचारायचं काम नसतं पडलं. अरे अर्जंटली शिफ्ट केलं पर्या. बरं ते जाऊ दे. मला सांग, कुठे आहे तो चिंगम? बेशरम, नालायक, मूर्ख. तो आहे आणि त्याला मी घरातनं हकलायचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकतच नाहीये माझं. थांब. आता तू थांब. मी आलोय ना, आता मी त्याला सरळ करतो. अरे त्याने खूप राडा घातलाय. म्हणजे तो एवढा प्यायलाय ना की तो काहीही बडबडतोय. तू नको टेन्शन घेऊ. आता मी बघतो त्याला. आता हो इकडे. चिंग्या आज मेला तू. या बाजूला. इकडे आहे का? आज नाही सोडत त्याला अनुष्का. आज अति झालंय त्याचं. चिंग्या कट्ट्या इकडे. तू इथं काय करू राहिला? ते अनुष्काने फोन केला होता ना, मग भटोटाच आलो. कट्ट्या, माव्याचा वास येऊ राहिला तोंडाचा. तुला कळू राहिला का तू कुठं आहे? तू एका मुलीच्या घरी आहे गट्ट्या. अरे मी तर फक्त मावा खाल्लाय, पण ते चिंगम पाय दारू पिऊन काय बडबड करू राहिला. कुठे आहे? तिकडे डांबून ठेवलं त्याला. इकडे आहे चिंगम. पर्या, मी बोलले होते ना तुला, त्यांनी खूप राडा केलाय. अरे आज मेला चिंग्या. आज नाही सोडत त्याला. चिंग्या
परे तू बोल मनातलं सगळं बोलून टाक. ऐक माझं, तू सगळं सगळं म्हणजे सगळं बोलून टाक. मनातलं सगळं बोलून टाक, पर्यायातलं बोलून टाक. ऐक माझं परे परे. काय लाज वाटली पाहिजे तुझ्या जीवाला चिंगम? नाही दोस्त म्हणून लई वेळा माफ केलं तुला, आता नाही. आता हद्द पार केली आहे तू. आता तू अरे परे 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 ऐक ना, परे मारलो, परे 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 ऐक. अरे या ना लवकर, इथं येऊन मारले. अरे ये ना, अरे बरं झालं तुम्ही आले सगळेजण, नाही तर यांनी मला लय हाणला असता. आता तुला कोणी सांगितलं तू वाचलं म्हणून? हाणणारच आहे तुला मी. यार सॉरी ना यार, मी काय नाही केलं. ती अनुष्का म्हणली ना म्हणून सगळं केलं यार. अनुष्का म्हणली? मग सर कसं वाटलं तुम्हाला तुमचं प्राइस?